अविनाश जाधव यांची याचिका फेटाळण्यात आली। अतिशय महत्त्वाची अपडेट या क्षणाची, अविनाश जाधव यांनी केलेली याचिका फेटाळण्यात आलेली आहे। तर बिनविरोध नगरसेवकांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती। अविनाश जाधव यांनी बिनविरोध नगरसेवकांविरोधातील याचिका त्यांची फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे खरं तर अविनाश जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर उद्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अपडेट, याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, अविनाश जाधव यांची याचिका फेटाळण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की बिनविरोध संदर्भात अविनाश यादव हे कोर्टामध्ये गेलेले बघायला मिळाले होते की बिनविरोध 66 पेक्षा जास्त कशा पद्धतीनं नगरसेवक निवडून येतात या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते। त्या संदर्भात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या देखील कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या। खास करून नोटा संदर्भातला त्यांनी महत्त्वाचा पर्याय त्या ठिकाणी लिहिला होता। जर नोटाचा पर्याय आहे तर बिनविरोध कसे निवडून येतात असा सवालही उपस्थित केलेला होता आणि आता कोर्टाने ही याचिका फेटाळली असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक मोठा सेटबॅक जो आहे तो मनसेला या ठिकाणी मिळालेला देखील बघायला मिळतो। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो अविनाश जाधव यांनी 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात या ठिकाणी याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे अविनाश जाधव यांच्यासाठी खरं तर ही दिलासादायक बाब नाही आहे आणि त्यांना मोठा फटका बसल्याचा आपण पाहू शकतो।